हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मी आज माझ्या मम्मा सोबत तिखट मिठाच्या पुऱ्या बनवते. तिला खूप छान बनवता येतात, एकदम कडक बनवते ती. तर चला आपण सगळी रेसिपी बघूया आणि हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. स्टे ट्यून. आणि मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते. एक मिनिट. ही आहे कणिक, हे आहे हळद, हे आहे लाल तिखट, हे आहे मीठ, हे आहे जिरे आणि हे आहे मोहरी आणि हा आहे कढीपत्ता, हा लसूण. आता आपण यात घालूया लसूण. आपल्याला एक मिश्रण बनवून घ्यायचंय, म्हणजे वाटण बनवून घ्यायचंय. आणि तुम्ही जेवढा जास्त कढीपत्ता घालताल तेवढं ते छान होतं चवीला. जिरे एक अर्धा चमचा, 1 चमचा, जशी तुमची क्वांटिटी तुम्हाला किती बनवायचं आहे त्यानुसार घाला. किंचित मीठ घाला म्हणजे ते छान बारीक होते. आता आपण ह्याची पेस्ट बनवून घेऊया. हे वाटण मिक्स करूयात. ते 2 चमचे तेल घेतलंय कढईत. ते छान कडक गरम करायचं आणि मग ते ह्या परत पिठात घालायचं, म्हणजे तुमच्या एकदम पुऱ्या मस्त होतील. एकदम मस्त वास सुटलेला आहे लसूणचा. तुम्हाला वाटत असेल की आम्ही एवढी मोठी का कढई घेतली, तर सगळ्या दुसऱ्या कढया धुण्यात आहेत म्हणून आम्ही ही कढई. आम्ही आता सध्या आमच्या गावी. ह्याच्यात आता आपण मीठ मिक्स करूयात थोडंसं, किंचित. परत तिखट मिक्स करूयात. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही तिखट घालू शकता. आणि रंग यासाठी मस्तपैकी थोडीशी हळद घालूया. ओके. आता हे असं सगळं छान मळून घ्यायचं. इंडियन मॉम्स बघा, ह्याच्यात पाणी घातलं काही वाया नको जायला म्हणून. कसं वाटतंय आई तुला? मस्त छान. आणि पुरी खाल्लं तर अजून छान वाटेल मला. गाईज, मी तुम्हाला एक सांगते. आता जसा व्हिडिओचा इंट्रो द्यायला चालू केला, आमची आई लगेच मेकअप करायला गेली. म्हणली व्हिडिओमध्ये चांगलं दिसायला पाहिजे. बघा मोबाईलमुळे कसे लोक इन्फ्लुएन्स होत आहेत आजकाल. व्हिडिओत चांगलं आलं पाहिजे, बाकी घरी कसं पण राहावा त्याच्याशी काय नाही. असं म्हणत काय मग आई? काही नाही, आता पुऱ्या बनवते मस्त. काल मी चालून आले, मस्त वाटलं, छान वाटलं. आमची आई वारकऱ्यांसोबत चालायला गेली होती. आता आषाढी एकादशीला मला जायचंय, पण तुम्हाला पाठवत नाही पाठवणार गाईज. खरंच तिकडे खूप जास्त गर्दी असते आणि मग पाऊस पडतोय तर मग ते सगळं चिकचिक, राडा, पसारा खूप. मग उगीच काहीतरी मागं लागतं दुखणं त्यापेक्षा. ताप, सर्दी, पांडुरंगाची सेवा आणि व्हायरल इन्फेक्शन खूप बेकार असतं. आणि मी ह्याच्याशी मला खूप नफरत आहे, तर मी तिला नाही पाठवलं. म्हणून मी म्हटलं तिला इथून घरातून नमस्कार कर, नमस्कार पोचेल तुला विठ्ठलापर्यंत. माझ्या पाया पडलीस तरी विठ्ठलाला पोचेल म्हणलं. पण ती नाही म्हणली माझ्या पाया पडायला. म्हणून तू काय एवढी मोठी लागून गेली नाहीयेस म्हणून तिने माझ्या पाया नाही पडले. असं दे. जसं लागेल तसं पाणी घालून ते छान मळून घ्यायचं. आई कसं मळायचं? घट्ट मळायचं. घट्ट म्हणजे एकदम पुऱ्या आपल्या खुसखुशीत होतात. पातळ मळलं पीठ की पुऱ्या साधाळतात थोड्या वेळाने, पण ते शक्यतो फुगत पण नाही. एकदम घट्ट दगडासारखं मळायचं पीठ, पुऱ्यांचं पीठ. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. करंजीचं सुद्धा तसंच करायचं. ओके. ते मिक्सरवर दूध घालून थोडं केलं की मग ते परत बारीक होतं. नंतर आमची आई फुल कॉन्सन्ट्रेशन मध्ये वरच नाही बघत आहे व्हिडिओ. पूर्ण मन ओतून करते मी त्यात. अशी आई सगळ्यांना द्यावी देवाने. गाईस, तुमच्याकडे पाऊस पडतोय का सांगा? आमच्याकडे तर काही एक थेंब पडत नाही पावसाचा. नको ना पाऊस, वारकऱ्यांचे हाल होतील. येत नाही तोच बरं आहे. आता सध्या पाऊस येऊ नये 2 दिवस, अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करूयात आपण. हे पांडुरंग बघतात आणि माझे डोळे तुम्हाला असे झोपाळलेले दिसत असतील. तरी तू आत्ता उठलेस 10 वाजता,
तरी पण तुझं असं होतंय. तरी माझे डोळे असेच दिसतात. 24/7 माझे डोळे असेच असतात. असे असं एकतर झोप आलेली आहे किंवा मी झोप येते असं. कधीच झोप जास्त होत नाही मला काही. तुम्हाला होते का कमेंट करून सांगा. आमची आई तर काय 6 वाजता उठून करते काय माहिती. 6 वाजता उठून मला पण उठवत असते. ताई उठ उठ. म्हटलं एवढ्या लवकर उठून काय करायचंय. 9ला उठलं तरी 12 वाजताच काम होणार आहे. 6ला उठलं तरी 12 वाजताच काम होणार आहे. तेव्हाच उठायचं तेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा. झालं टाइम म्हणून. हो चालेल. तर आता ह्याला किती किती वेळ भिजवून ठेवायचं. 10 मिनिटं ह्याला भिजवून ठेवायचं मस्तपैकी. तेल थोडंसं वरून तेल लावायचं. ओके. आणि तर आपण ह्याला तेल लावूया मग. 1 चमचा बस. हो ओके. मी हा स्पून 1 चमचा तेल टाकलं. या स्पूनने 1 चमचा तेल टाकलं. बरोबर की. स्पून म्हणजे चमचा. बरोबर म्हणते मी. बरोबर नाही म्हणले ताई तू चुकलीस. अच्छा. या स्पूननी 1 चमचा तेल टाकलं म्हणजे या स्पूननी मी तेल टाकलं. हा असं म्हणायचं होतं मला. असं म्हणायचं होतं. पण ते जरा होतं असं गडबडीत. या स्पूननी बघून घ्या हे पीठ कसं मळून झालंय ते. दाखव असं त्यांना. असं घट्ट म्हणायचं का. असं घट्ट मळायचं. बघायचं तुम्हाला नीट दाखवते. मळून घ्यायचं. पाच मिनिट लागले तरी चालेल, पण हे चांगलं मुरून घ्यायचं, सगळं मिक्स व्हायला पाहिजे. मी अशा छान थोड्याशा जाडसर पुऱ्या लाटल्या आणि ह्या मी आता तळतीये. तर असं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायच्यात तुम्हाला. वा कसली मस्त फुगली आहे तुझी पुरी. माझी नाही ग, सगळ्यांची. बर बाई, सगळ्यांची. वा, अशा रीतीने आपल्या पुऱ्या तयार आहेत. तुम्ही पण नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते. बाय गाईज. मम्मा एक घास खा आणि सांगा कसं लागतंय. कडक चांगलं लागतंय. सही अप्रतिम. सो गाईज, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ताई कशी टेस्ट आहे. उद्या काय बनवायचं. सरप्राईज. नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल आम्ही नेक्स्ट रेसिपी काय बनवतोय. थँक्यू. चला तर मग बाय गाईज. बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. हॅलो.